उपस्थित आहेत आणि नक्की त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. जाऊया आपण डीजे कडे, गाणं ऐकूया, त्यानंतर मग नेक्स्ट मॅच ला सुरुवात होईल. तेव्हा मग आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये त्याचा सध्या तरी आता टूर आहे, कारण की दमनचा टूर नक्कीच ते निघतायत, कारण की मग जाता जाता थोडा वेळ आहे तो मात्र देऊन मात्र दमनची एक मोठी टुर्नामेंट करण्यासाठी मात्र निघत आहे. त्यांना शुभेच्छा. आणि नक्कीच मग संतोष कोमे यांना देखील विनंती करते की आपण देखील पंचांच्या भूमिकेत आपण मैदानामध्ये या. थँक्यू सो मच. चला मॅचला सुरुवात करायची. धन्यवाद जयश्री ढुकले. नुकताच तुम्ही आवाज ऐकला आमचे साथी समालोचक मित्र जयश्री ढुकले सरांचा. निश्चितच त्यांच्या आवाजामध्ये निश्चित एक आपण पाहिलं तर मग एक ऊर्जा आहे आणि त्यांचा गोड आवाज, बॅटर असो की मग फलंदाज असो, निश्चितच त्याला एक ऊर्जा प्राप्त करणारे त्यांचा गोड आवाज निश्चितच आपण ऐकला. ऊर्जा कोण आहे ते देखील माहिती पडेल. वैभव धूम सरांना मात्र ऊर्जाची आठवण झाली आहे, कारण त्यांच्याकडे देखील असू शकते एखादी ऊर्जा. चला मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश सापटे, ऑन स्ट्राईक वरती पहिला बॉल खेळण्याकरता सज्ज झाले होते अजय धोदडे. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. त्यानंतर दिनेश धोदडे यांना देखील आपण पाहू शकता नॉन स्ट्राईक एंड वरती. दोन बंधूंची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी स्फोट माणीचा पाडा आणि गावदेवी स्फोट चिंचोटी पाटील पाडा असा हा सामना आपण पाहतोय. ऑन साइडला खेळले तर अजय एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलाय. सिंगल वरती मात्र स्टॉप केलं जाईल. एकने मात्र धावफलक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी स्फोट माणीचा पाडा या संघाच्या धावफलकावरती. पुढील बॉल हो समोरच्या दिशेनं सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु झेल सुटला गेलाय संकेतकडनं. अगदी स्ट्रोक आपण पाहिला तर योग्य तो होता, परंतु थोडीशी मात्र पॉवर जी आहे ना ती कमी पडली. तो एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलंय 2 या आकड्यांवरती. पुढील बॉल फुलटॉस बॉल ऑन साइड अगदी खेचून मारलाय. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. 2 धावा इथून पूर्ण झालेत. 2 धावेने धावफलक पोचले गेले 4 या आकड्यांवरती. 2 षटकांचा हा सामना निश्चितच जास्तीत जास्त धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. फटकेबाजी दमदार होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. इथून काहीतरी वेगळं करून दाखवावा लागेल. धावफलक योग्य तो पुढे न्यावा लागेल. अजय एक चांगले बॅटर आहेत आणि निश्चितच चांगले फटके चालू केलेत त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ब्लॉकॉलमध्ये चेंडूची हाताळणी. हा चेंडू येणार आहे डॉट. धाव फलकावरती धावा स्थिर आहेत 4. चेंडूंचा खेळ पूर्ण झाला आतापर्यंत 5. पुढील बॉल पुन्हा एकदा ब्लॉकॉलमध्ये चेंडूची हाताळणी. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यशस्वी षटक हे पाहायला मिळाले कल्पेश सापटे या गोलंदाजाचं नुसतीच नाहीये. कॉमन प्रीमियर लीग मध्ये त्यांनी देखील एक बाईक आपल्या नावावरती जिंकली आहे.
इथून आपण पाहिलं तर मग मागच्या आठवड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल देखील जिंकली आहे. तिथे आपण पाहिलं तर मग 6 विकेट संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि 78 रन्स पाहायला मिळाले होते सह्याद्री शतकामध्ये. आणि मालिकावीरची सायकल जी आहे ना ती मात्र मिळवली आहे. करण भगले आलेत नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. इथून जो गेर आहे ना तो एक्सचेंज करावा लागेल या दोन्ही खेळाडूंना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग दिनेश धोदडे आहेत, अजय धोदडे हे दोन बंधू. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा त्यांनी मात्र पूर्ण केल्यात. परंतु इथून 6 चेंडूमध्ये आणखी धावा ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. हो हो यावेळेस चेंडू निघून गेलाय. नो चान्स ऑन द फिल्डर. सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांनी करता आलाय चौकार 4. चालेल. धन्यवाद तुझं. थँक्यू सो मच. सचिन आले, सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 या क्रमांकावरती. षटकातील पुढील बॉल आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळलेत. फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषा बाहेर. गोल. षटकार 6. निश्चितच जो ग्रुप ग्रामपंचायत पोमनचं कार्यालय आहे त्या ठिकाणी झेंड्याचा जो स्टँड आहे तिथे छोटा प्रेक्षक बसलेला आहे त्या झेंड्याच्या स्टँड वरती. काही 2 मुली देखील गेले त्या ठिकाणी. थोडंसं बाजूला व्हायचं आहे. आणखी एक लहान पोरगा पुढील बॉल. टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सचिन देखील झालेत बाद. नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. पिलीलची नागिन निघाली मुन्नावर डोळा लागला. पिलीलची नागिन 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 थँक्यू. सध्या तरी त्या मूड मध्ये नको. सध्या आपण क्रिकेटच्या मूड मध्ये आहेत. पार्टी 30 बसलाय. नागिन डान्स 30 बसला करूया. सध्या मैदानाच्या आतमध्ये जाऊया. बॅटची कडा पुढे एकदा विकेट किपर आले तिकडे फेम मध्ये आहेत आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. विकेट आणि विकेटच्या सहाय्याने मात्र झाले फिनिश ओव्हर. 2 षटकाचा खेळ मात्र झालाय पूर्ण. फलकावर 14 म्हणजे काय षटकार आला. बघा 15 झालेत. थोडस ते कॅल्क्युलेशन केलं आणि पुन्हा एकदा सांगितलं आम्हाला की 15 झालेत आणि 16 विन. विकेट कॅच विकेट किपरने पकडली.
16 धावा. टार्गेट विन. पहिल्या ओव्हरला 4 आलत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10. 15चं टार्गेट. चला जाऊया आपण मैदानाच्या मध्ये. कल्पेश चुकीची दुरुस्ती केली, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती आणि ती सुधारली. कल्पेश स्ट्राईक एंडकडे, बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू हलक्या हाताने आपण पाहिला खेळला जातोय. 1 धाव मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. कल्पेश करेन. सध्या तरी आपण जाऊया पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा पहिल्या बॉल मध्ये आलेल्या आहेत. लक्ष 15चे पूर्ण करायचं आहे. पुढे जायचं आहे. चिरमाई स्पोर्ट्स कासरवाडवली संघाशी 2 हात करायचे आहेत. या वेळेला अगदी आपण बघितलं उचली घेणारा चेंडू अगदी पाहायला मिळालाय. पंच स्थिर आहेत. विजयजी भोये टूरवर चाललेले आहेत. आता दमनचा टूर आहे, त्यांचा ट्रेन आहे आता. आणि तर कशासाठी चाललेत दमनसाठी अगदी बघितलं तर मग त्यांना शुभेच्छा देतोय. शुभेच्छा देतोय त्यांना मी. आणि नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी आता त्यांचा आदर सत्कार आणि मान सन्मान आपण करूया. अगदी महत्वपूर्ण 4 दिवस त्याने या स्पर्धेला दिलेत आणि चांगला आवाज देखील त्याने पोहोचवला या स्पर्धेच्या माध्यमातून. मागे घेण्याचा प्रयत्न, विकेट किपर अगदी जवळ आहेत. कल्पेश यांचा विचार आहे की पाठीमागे, परंतु क्रिकेटच्या पटलावर ना एकाच क्षेत्रामध्ये तुम्हाला धावा करता येणार नाहीये. त्याच्यासाठी देखील एक सकारात्मक विचार असायला हवा. 3 चेंडू सध्या तरी आपण बघतोय की आमच्या एवन जोडीच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय विजयजी हो यांचा. तर या स्पर्धेला दिलेले इथे अगदी आपण पाहतोय अगदी चेंडू गेला होता. पाहावं लागेल पंचांचा इशारा मिळेल काय. बॅटने येस डेफिनेटली, म्हणजे कॅच होती इकडे. ही कॅच पकडायला हवी होती. ही कॅच नव्हती तर हातामध्ये मॅच होती. सन्मान केला जातोय विजयजी भो यांचा. अगदी आपण पाहिला त्याने या स्पर्धेला 4 दिवस दिला. 4 दिवस छान असं समालोचन या स्पर्धेमध्ये केलंय. आणि आता मात्र दमनचा टूर आहे, लगेचच त्यांची ट्रेन देखील आहे आणि त्यामुळेच मात्र त्यांना शुभेच्छा त्या दमनच्या टूरसाठी. अष्टमच्या बाहेर चेंडूला दिशा दिली आहे. चांगला फटका इंटेन, अतिशय चांगला गॅप मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करत असताना पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थांबणार नाहीये तिथे. चेंडू मात्र बाउंड्रीला स्पर्श करतोय. अगदी आपण पाहू शकतोय पंचांचा इशारा मिळेल हा 4 चौकार. थँक्यू डीजे. बघा रेलिंग वर चेंडू लागतोय तर तिकडे बाउंड्रीचा झोन आहे आणि ते पंच सांगतात की बाउंड्रीला मात्र टच केला तर चौकार मिळेल.
विजयजी भोये चालले दमणला. येताना नक्कीच 30 सुद्धा येते, म्हणजे येताना काहीतरी असं गिफ्ट घेऊन या मोठं मोठं दमणवरून, म्हणजे आमची एवन जोडी देखील खुश होईल आमच्या एवन जोडीसाठी. पुढे व्हायला अपील केली आहे, परंतु नाही, पंच सांगतात नाही आहे. इथे धाव मिळाली, एक तर दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. धाव होत आहेत. थोडासा धोका मात्र वाढला होता, पोचायचं होतं पॉपिंग ग्रीज मध्ये. खेळाडूला फलकावर धावा आपण पाहिल्या तर 9 आहेत. अगदी हा मॅच जिंकण्यासाठी अति तट्टीची मात्र आपण पाहिले मेहनत करावी लागतंय. मॅच देखील अटी तटीचेच झाले. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र धाव्यांची गरज देखील असेल 6. 6 वाला मुकाबला कन्वर्ट होईल का एक चांगल्या मुकाबल्यामध्ये? प्रेक्षक जोडलेत, चर्चा रंगली जातीये, चर्चा होतीये फील्ड डिपार्टमेंट मध्ये. काय करायचंय, कसं करायचंय समजा नाहीये. बघा टीप मध्ये प्रोटेक्शन तर मात्र नक्कीच घेतलं होतं, परंतु ते कामाला आलेलं नाहीये. बघा सुरुवातीला विचार होता कल्पेशांचा की मागे खेळायचा, परंतु तो विचार बदलला आणि करणने एक चांगला फटका जो खेचला ना 6 मध्ये 6, त्यामुळे मोमेंटम थोडंसं वळलं, कारण की प्रेशर वाढलं गेलं होतं. जवळजवळ 4 मध्ये 3च धावा आल्या होत्या, परंतु एक चौकाराची दरकार होती ना, आणि तो मात्र मिळाला. सतीश जाधव आता बॉलिंग ट्रॅकवर येत असताना महत्वपूर्ण स्पेल आपण पाहिला तर दुसरा, आणि तो स्पेल पूर्ण करायचा आहे आणि धावा रोखायचा आहे. म्हणून तर म्हटलं जाते ना, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को हासिल होते है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. बॉलिंग ट्रॅकवर सतीश, समोर कल्पेश. 6 मध्ये 6 मॅच आपण पाहतोय. जबरदस्त होईल का? आणि होईल नो डाऊट, कारण की कल्पेश सध्या तरी आपण बघितलं तर एक सेन्सेबल क्रिकेटपटू, हलक्या हाताने चेंडूला खेळ, सॉफ्ट हँडने जबाबदारीचं क्रिकेट ते खेळतील. एका बाजूने कल्पेशने तर जबाबदारी दर्शवली गेली आहे, परंतु दुसऱ्या बाजूने जबाबदारी तितक्या चांगल्या रीतीने कोण दर्शवत आहे? आतापर्यंत आपण जर बघितलं ना, या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये स्थान करणारे संघ, कालच्या दिवसामध्ये गावदेवी देवदल, दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितला होता बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा संघ, पहिल्या दिवसामध्ये बेलकडीचा संघ. यावेळेला फटका हवेत आहे, फिल्डर अंडरनेट, आणि यावेळेला कॅच महत्वपूर्ण. बघा एका कॅच मुळे काय झाले, एक डॉट चेंडू आलाय, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो ना की आता एका धावेचा प्रेशर देखील वाढलं आणि मॅच मध्ये मुवमेंट बनवला गेलाय. कारण की अगदी आपण बघितलं आता चेंडू असतील येणारे 4 चेंडू मध्ये 5 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना संघ कोणता जिंकेल पाहूया, जाऊया तिच्याकडे. थँक्यू डीजे. जबरदस्त आपण पाहिलं तर मग ही विकेट मिळवून दिले. चर्चा करायची झाली आहे ना, पहिल्या बॉलवर आली होती सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, आणि तिथूनच बघितलं एक विकेट म्हणजेच काय तर 1 रनचा मात्र प्रेशर वाढला गेला. जसं म्हटलं जातंय ना, खेल जिंदगी का हो या ताज का अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह हो. आणि आता मात्र आपण बघितलं तर बादशाह कोण आहे, किंग कोण आहे पाहूया आपण. हलक्या हाताने मात्र नव्याने मैदानाच्या आलेले आतमध्ये फलंदाज, हलक्या हाताने मात्र खेळला उमेश. 1 धाव घेतली, 3-4. बघा या मैदानामध्ये 2 चेंडू मध्ये 1 धाव झाली नाहीये, परंतु आता 3 मध्ये 4 करायचे आहेत. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ मात्र पुढे येईल? चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 4 धावा. कल्पेश सापटे स्ट्राईक एंडकडे मॅच मध्ये मुवमेंट दिलाय, पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. सतीश चा पुढचा चेंडू फुलटॉस आहे बॅटवर, आणि खेळ खल्लास. सामना जिंकला गेलाय गावदेवी स्पोर्ट्स सिंधोडी पाटीलवाडा या टीमने. अगदी आपण पाहिली मेजबानी दिली, स्वीकारली आहे, आणि मात्र खेळ समाप्त केलाय गावदेवी स्पोर्ट्स माणिसापाडा या टीमचा.
चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या दिशेने. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो या खेळाडूला. खेळाडू म्हणजेच करण. मॅन ऑफ द मॅच. विकेट मिळवण्याचं कार्य केलं.